महाराज तुम्ही कसे आहात? हा निळा मने ज्यांच्या हा नावे करिता घोष निळा मने ज्यांच्या नावे करिता दोष निळा मने ज्यांच्या त्यांच्या नामे करिता घोष निळा मने ज्यांच्या नावे करिता दोष नातळती दोष कलिकाळाचे नातळती दोष कलिकाळाचे नातळती दोष कलिकाळाचे नातळती दोष कलिकाळाचे हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर देह निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर निळा म्हणे त्यांच्या नामे करिता घोष निळा म्हणे त्यांच्या नामे करिता घोष नातळती दोष कळी काळाचे नातळती दोष कळी काळाचे देह निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान देह निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान काय ज्ञानोबरायांचं वैभव आहे ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा हे चारी भावांचं नाव घेतल्याचे वेगवेगळे पुण्य आहेत बर का. नाथ महाराजांनी लिहून ठेवलंय लक्षात ठेवा. हा हा ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानोबरायांचं सांगितलंय, सोपान देवांचं सांगितलंय, मुक्ताबाई चतुर्विधा जो जप करील सदा. हा लक्षात ठेवा प्रत्येकाच्या नामाचं सांगितलंय. निळोबाराय म्हणतात बस निळा म्हणे त्यांच्या नामे करिता घोष नातळती दोष कळीकाळाचे. बस मग आता आळंदी केली म्हणजे देहूला गेलं पाहिजे. निळोबाराय गेले बुवा देहूला. हो आळंदी म्हणून आपण काय म्हणतो बघा तुम्ही जे नवीन नवीन तीर्थयात्रा ते म्हणतात चला आळंदीला आलो म्हणजे देहूला गेलं पाहिजे. देहू आळंदी काय म्हणतात देहू आळंदी. खरं तर प्रत्येकाची वारी ठरलेली लक्षात ठेवा. देहू आळंदी सोबत करावं केलं पाहिजे जवळच आहे लक्षात ठेवा. चला देहूला महाराज आलेत निळोबाराय आणि खर तर ते गाव बघितलं महाराज. वा काय प्रसन्न गाव आहे. धन्य देहू गाव पुण्यभूमी ठाव तेथे नांदे देव पांडुरंग 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 धन्य देव गाव पुण्यभूमी. एवढंच गोड असलं पाहिजे लक्षात ठेवा भजन बर का. नाही तर आपल्याकडचे येडे धन्य देव गाव हो हो मला बुडायला तर ए बुवा कशाला शूटिंग करताय लक्षात ठेवा. उगा आमची व्हायरल व्हायची क्लिप असू द्या. सध्या महाराष्ट्रात व्हायरल व्हायचं असेल तर बेताल वक्तव्य केलं पाहिजे. हो ऐका आता काय सांगत होतो मी. देहूला आले देहूला. खर तर महाराजांचं पुण्य उदयाला आणि महाराजांचे पटशिष्य असणाऱ्या बहिणाबाई महाराजांची गाठ निळोबरायांना पडली आणि तिथेच महाराजांचे चिरंजीव नारायण महाराज यांची गाठ निळोबरायांनी घेतली. तिथे खर तर तुकाराम महाराजांचं पूर्ण चरित्र निळोबरायांना ऐकायला मिळालं. आणि बस निळोबरायांच्या अंतःकरणात
भाव उत्पन्न झाला. महाराज मला दर्शन देतील काय? हो, हा भावोदय आहे, लक्षात ठेवा. तुकोबाराय चरित्र ऐकताना निळोबारायांना कळालं तुकोबाराय ती दोनदा वैकुंठाला गेल्यानंतर परत आले. हे निळोबारायांनी ऐकलं. हो, दोनदा निळोबारायांच्या आधी दोनदा आलेत वैकुंठातून गेलेले. का? हे बरेच जण म्हणतात तुकोबाराय वैकुंठा गेलेच नाही, बामणांनी मारलं म्हणतात. हा, आता बामणांनी मारायला ते काय बीजेपीचं आणि युतीचं राज्य आहे का? सरकार आहे का? लक्षात ठेवा, छत्रपतींचं राज्य आहे. काय आहे? छत्रपतींनी सुद्धा अभंग लिहिलेत बरं का, तुमच्या माहितीसाठी सांगतो. छत्रपतींचे 2 अभंग उपलब्ध आहेत. किती? हो, छत्रपती ज्या तुकोबारायांच्या कीर्तनाला येऊन बसतात त्या तुकोबारायांची जर हत्या झाली असती तर तुम्हाला सांगतो, बोलूच का? छत्रपतींनी हे बामण चटणीला सुद्धा ठेवले नसते. सगळ्या मराठ्यांकडे पूजा आल्या असत्या. लय अवघड आहे, लक्षात ठेवा बर का. मी भेद नाही करत, पण महाराज म्हणतात आम्ही जिथले तिथेच जाणार ना, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. आणि खर तर प्रमाण ब्राह्मणाचाच आहे. हो, गेला तो विमानी बैसोनी, गेला तो विमानी बैसोनी, सगळ्यांना विचारलं महाराजांनी जाताना, आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्या, आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्या, आम्ही जातो आमच्या गावा आमचा. हो, लक्षात ठेवा, ही विचारणा केली आहे. सकळा पुसोनी गेला तो विमानी बैसोनिया. मग आले कधी? तुकोबाराय वैकुंठाला गेले आणि त्यांच्या मुलीला कळालं बुवा. 3ऱ्या दिवशी कळालं. कधी? महाराज गेले कुठल्या तिथीला गेले? कधी? फाल्गुन शुद्ध द्वितीया बर का. द्वितीयेला महाराज गेले आणि द्वितीयेला गेल्यानंतर 3 दिवसांनी ही बातमी कळाली. सकाळी सकाळी भाजीवाला वगैरे येतो. पूर्वीच्या काळी काय असे फोन बिन होते काय? या गावचा निरोप त्या गावाला सांगायचा, म्हणजे त्या गावाला जाणाऱ्या माणसाकडे तो निरोप द्यायचा. आणि मग जवळच महाराजांची कन्या दिली होती भागीरथी. हा, येलवडी येलेवाडी नाही का, येरवाडी म्हणा, काय वेगवेगळे नाव आहेत लक्षात ठेवा. येरावडा बी नाही बरं, येरावडा वेगळा. आणि तिथं एका भाजीवाल्याकडून म्हणा कुणाकडनं तरी ते कळालं, बाई भागीरथी अगं तू इथं, तुला कळालं नाही का? म्हणले काय? अगं तुझे बाबा वैकुंठाला गेले. खर तर बाईच्या जीवनातला सगळ्यात दुःखाचा प्रसंग आहे बाप जाणं बर का. ज्या दिवशी बाईच्या जीवनातला बाप मेला त्या दिवशी माहेर संपलं. म्हणून असं म्हणतात बाईच्या जीवनातला बाप जाऊ नये आणि माणसाच्या जीवनातली आई जाऊ नये. स्वामी तिन्ही जगाचा बाप जाऊ नये. कसंही असू द्या, 70 वर्षाची बाई झाली, 90 वर्षाचा बाप झाला तरी गेल्यानंतर तिची पिशवी खाली येऊ देत नाही, काहीतरी देतो, त्याला बाप म्हणतात. बरं बस बाबा गेले. थोर आकांत मांडला भागीरथीबाईनं, बाबा गेले कोण्या गावा, बाबा गेले कोण्या गावा, बाबा गेले
भागीरथी करी धावा भागीरथी करी दावा भागीरथी करी धावा बाबा गेले कोण्या गावा बाबा बाबा गेले कोण्या गावा बाबा गेले कोण्या गावात बाबा गेले कोण्या गावात बाबा गेले कोण्या गावा बाबा गेले कोण्या गावात बाबा गेले कोण्या गावा बाबा गेले कोण्या गावात भागीरथी करी धावा भागीरथी करी धावा बाबा गेले कोण्या गावा बाबा गेले कोण्या गावा बाबा गेले कोण्या गावात बाबा गेले कोण्या गावात टाहो फोडला बाबा या म्हणले भागीरथी धावा करते महाराज ती धावा ऐकून खरंच वैकुंठातनं आले बुवा माध्यान्नाच्या काळाला आले कधी आले रखरखत ऊन दुपार माध्यान्ह काळाला तुकोबराय पुन्हा गरुडावरती बसून वैकुंठातून खाली आले बुवा पोरी करता बर का म्हणून पोरगी म्हणजे बापाच्या तळ हातावरला बास बाबा अगं काय म्हणले भागीरथी अगं तू येडीस का एवढं कुठं अनशन घेतात का एवढा आकंत मांडता तुला तुझा प्रपंच करायचा आहे माझ्यात अडकू नकोस जाता जाता तुला भेटलो नाही मान्य आहे मला बघ आलो बघ भेटले बोलले दर्शन घेतलं भागीरथीने बाबाचं बाबा आता तुम्ही जाणार हो म्हणले तुला भेटण्याकरता आलो रडू नको हं? नाही म्हणले असं कसं जाता बाबा काहीतरी खाऊन जा लेकीच्या घरून आता लवकर करायचं मग लगेच पाणी तापवायला ठेवलं लवकर होणारे पदार्थ नाही का पाण्यात टाकले की झालं बोला पाण्यात टाकले की झाले पटपट सांगा पदार्थाची नाव शेवई अजून मॅगी कोण म्हणलं येडे हळद अवघड आहे लक्षात ठेवा. दर 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 पाणी तापलं त्याच्यात त्या शेवया टाकल्या आणि म्हणे थांबा बाबा मी दूध घेऊन येते गावभर गेली भागीरथी बाई पण दूध काही मिळालं नाही सगळ्यांना प्रसंग माहिती आहे महाराज म्हणले नाराज होऊ नको भागीरथी चल म्हणले महादेव आहे का तुझ्या गावात हो म्हणले आहे की जरा जुना झालाय म्हणले मंदिर बर मग हो बर बर गेले तिथं नंदी एलेश्वरा ते पूजले दूध नंदीचे दगडाच्या नंदीनं तू त्या काय सुटलं बाई किती वेळ असू द्या सुटलं तर सुटलं लक्षात ठेवा हा ते टायमिंग झाला ना ते त्याला माहिती आहे 2 तास बरोबर हे बघा 11 वाजत आले म्हणजे त्याला माहिती ना मापास फुटा होते त्याला वाटलं 2 तास कीर्तन करताय ते नवीनच आहे ना अजून आजच घातलंय त्याला माहिती नाही ना मग ते बरोबर सुटलं मी तिथल्या तिथं जुळवतो आणि खोटी ठोकतो लक्षात ठेवा हा. मला विनोद करायला पानसट गोष्टीची गरज नाही इतरा नकळे चैतन्य निंबोळे असं म्हणजे आता 11 वाजले म्हणजे कीर्तन संपवायचं का हा संपवायचं कोण म्हणलं चालू द्यायचं कोणाला वाटतं हातवर करा बरं वाह तुम्हाला चालेल 12 पर्यंत तुम्हाला चालेल पण मारा पलवलला पाहिजे ना आपलं म्हणजे वेळेला हो तसेही तुम्ही काळजी करू नका आम्ही काही 2 तास कीर्तन कधीच करत नाही आज होऊनच जाऊ द्या विठाला बाबा ही सगळी पोरं 12 तासाच्या कीर्तनाला आलती आमच्या वाईला बर का वाईला आम्ही 12 तास कीर्तन केलं सलग हे सगळे होते त्याच्यातले बऱ्यापैकी होते हो ना हा मग लक्षात ठेवा सगळे आले होते वा काहीतरी वेगळं करायचं मग 12 तासापुढे 3-4 तास काय लावले नाही का असं बी आज द्वितीय आहे नाही का निळोबरायांची समाधी आपण बरोबर टेन्शन घेऊ नका जर मला नाशिक जरा 500-550 किलोमीटर अंतर पडतंय मग निदान 5 तास तरी केलं पाहिजे का नाही शेकडा तास काय हरकत आहे धरायला काळजी करू नका करू जोपर्यंत करायचं तोपर्यंत चालेल ना तुम्हाला चला विठाला विठाला विठला 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 विठला
नंदीचं दूध काढलं महाराज. नंदीने सुद्धा दूध दिलं. कोणाच्या? महादेवाच्या नाही, दगडाच्या. दगडाच्या नंदीनं दूध दिलं महाराज. भगवान कृष्णानं जिवंत नंदीचं दूध काढल्याचं उदाहरण आम्ही ऐकतो, पण आमच्या तुकोबरायांनी दगडाच्या नंदीनं दूध दिलं. लक्षात ठेवा. वा. हा, मग शेवाया खाल्ल्यान महाराज. म्हणून त्या दिवशी खरं तर शेवाया करतात बर का. संप्रदायामध्ये शेवायांचा प्रसाद करावा पंचमीला. फाल्गुन वद्य पंचमी म्हणजे कुठली? रंगपंचमी. त्या दिवशी शेवाया केल्या पाहिजे. विठ्ठला विठ्ठला विठला 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 विठला. हो चला आता ऐका. आपल्या संप्रदायात शेवायाची पंचमी एक आहे आणि एक दशमी आहे. बोला. नाही 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 नाही, खाण्याच्या पदार्थाच्या काही तिथे आहेत. शेवायाची पंचमी आणि कन्याची दशमी. कळलं का? दरदरीत पाण्या माझी रांधी हा कन्याची त्या दिवशी कन्या करतात संप्रदायात. हे जरा बारकावेत, ऐकत जा. चला. महाराज गेले वैकुंठाला पुन्हा. हे निळोबारायांनी ऐकलं. बर, दुसऱ्यांदा कधी आले? कधी आले म्हणजे रामेश्वर भट्टाला दर्शन झालं नाही असं म्हणतात. रामेश्वर भट्ट ज्या वेळेला तुकोबाराय वैकुंठाला गेले, रामेश्वर भट्ट जरा लेट आले होते. बघितलं छत्रपती आपलं आईसाहेब आणि रामेश्वर भट्ट हे माग, जेव्हा विमान उडालं तेव्हा हे मागून आले बर का. आईसाहेबांना कळालं अहो महाराज खरंच चालले वैकुंठाला. मग पळत आल्या. खरं तर महाराज वैकुंठाला जातो असं रोज आईसाहेबांना सांगायचे. आवले आज आम्ही वैकुंठाला चाललो बरं का. आईसाहेब म्हणजे आईसाहेबांच्या मनात वैकुंठाला जायचं म्हणजे कीर्तनाला जायचं. नाही नाही म्हणलं खरंच गरुड आलाय, समाज जमलाय, महाराज निघालेत. आणि मग आईसाहेब पळत आल्या. लक्षात ठेवा. रामेश्वर भट्ट तोपर्यंत गरुडवर आलं होतं. मग प्रार्थना केली रामेश्वर भट्टाने. आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधाम सच्चिदानंद मूर्ती पाय राखावी आम्हा. तुम्ही कसे आहात? मग त्यांचं वर्णन केलं. जडमूड उद्धरिले सकळ जीवासी तारिले, होवनिया विश्वजनिता अवघे ब्रह्मरूप केले. आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय राघवे. हे आरतीचं पहिलं चरण आहे. कळलं का? तुम्ही हाप वारकरी हाप आरती म्हणता सगळे. हे पहिलं चरण आहे तुकोबरायाच्या आरतीचं. नीट लक्षात घ्या. जडमूड उद्धरिले सकळ जीवासी तारिले, होवोन या विश्वजनिता अवघे ब्रह्मरूप केले. आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा राघवे सागरात. मग पुढं. कळलं का? हा चला. बेशुद्ध झाले रामेश्वर भट्ट. त्या 14 टाळकरी होते महाराजांचे. किती? 14. लक्षात ठेवा. किती फेटेवाले येतात? 4 आणि 4 8 9 10 11 12 13 आणि 14. विठाला विठाला विठला 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 विठला. मी कीर्तनकार नाही, मी टाळकरी आहे तुकोबरायाचा. कळलं का? आपण कशाला म्हणायचं? हे टाळकरी आहेत 14. बघा कसं जुळलं बरंच गाव. कळलं का? खरं तर बुवा परमार्थाचा आनंद घेतला पाहिजे. फेटे बांधायचे, कंबर बांधायची, नाचायचं. लक्षात ठेवा. खरं तर कोकणातला संप्रदाय खरंच वाखाणण्याजोगा आहे. कोकणामध्ये कोणीच चड्डीवर उभं राहत नाही. हे वाखाणण्याजोग आहे. लक्षात ठेवा. सगळे धोत्र घालतात. वा. या महाराष्ट्रातल्या बांडगुळ्यांनी चड्डेवाल्यांनी बघितलं पाहिजे कोकणातल्या. असू द्या, हेच व्हायरल करा. नाही तर लय अवघड आहे. रवी महाराज बरं ती चड्डी तर घालतात, तो झबा एवढा लांब राहतो, तो जमिनीला टेकायला वीज भरत बाकी राहतो. एवढा लांब, जेवढा लांब झगा तेवढा मोठा कलाकार. काय खकाना झालाय. लक्षात ठेवा. लय अवघड आहे. महाराज महाराष्ट्रात खकाना झालाय सगळा. ए बाबा, अरे लाईव्ह आहे का रे? अरे बंद करते, कशाला माझ्या मुळावर उठता? होऊन जाऊ दे वय. म्हणजे आहेत मी नंतर. तुम्ही मस्त काय करून गेलं गावन, माझं झालं नाव विठ्ठला. ए बाबा, जरा ते काढून टाकता आलं तर बघ. हे बी काढून टाक बोललेलो.
लोक ऐकतात होती. आयो नाही, आता ऐकू द्या, नंतर टाकू नको, नंतर एडिट करते ना. काय अवघड आहे बा. काय ह्या सासवाच आणून ठेवल्यात कीर्तनकारासमोर आता कॅमेरामॅन. अवघडच आहे हो, लगेच व्हायरल होतं, लक्षात ठेवा. रातोरात व्हायरल होतं. असू द्या, कॅमेरेवाले लयच. ओमचे मामा आहे तो. असू द्या, मग टावर खालीच रेंज नाही, आता काय करा. आपले तर असू द्या. आता ऐका. हो, प्रासादिक आरती निळोबाराय आपलं 14 टाळकरी आहे, तिथे संताजी तेली जगनाडे आले बरं का. आता दुसऱ्यांदा कसे आले तो प्रसंग सांगतोय. संताजी तेली रामेश्वर भट्टाला म्हणले, काळजी करू नका, महाराजांचं दर्शन व्हावं असं वाटतं ना. रामेश्वर भट्ट, नीट ऐका, मी मेल्यानंतर माझ्या अंत्यविधीचा विना तुम्ही घ्या, तुम्हाला तुकोबराय दर्शन देईल. हा हो म्हणले, मला वचन दिलंय. आणि महाराज वैकुंठाला गेल्यानंतर 37-38 वर्षाने जवळपास संताजी तेली गेलेत बर का. आणि ते संताजी तेली म्हणजे ते तेल्यामध्ये जाळत नाही, पुरतात खड्डा घेऊन. मग त्यांची ती डोली तयार केली आणि त्यांच्या भजनाचा विना रामेश्वर भट्टाने घेतला. तिथं महाराजांचे महाराजांचे चिरंजीव आहेत बरं का, जे गर्भामध्ये होते गेले तेव्हा, नारायण महाराज ते तिथं होते. त्यांना घेऊन आले कोण, रामेश्वर भट्ट, विना घेतला. आणि तुकोबारायांच्या दर्शनाची वेध त्यांच्या मनात लागले, म्हणून त्या संताजी तेली जगनाड्याच्या मैतीचं भजनाचा विना महाराजांनी घेतला. आणि सकाळी गेलेले ते दुपारपर्यंत ते भजन ते सगळं झालं बुवा, आणि त्यांना स्मशानात चालवलं. आणि बस एकच भजन, दुसरं भजन नाही. महाराज तुकाराम 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 हा हा तुकाराम 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 बोला तुकाराम 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 टाळकरी बर का. म्हणून महाराजांना मारायच्या आत निदान भजनापुरते तरी घडवून गेले पाहिजे टाळकरी बर का. नाहीतर मग आमच्या पुढे बोंबलल कोण. कळलं का. चला हे भजन एकच नाद एकच पखवाद एक तालात भजन तुकाराम तुकाराम. महाराज अंत्ययात्रा स्मशानात पोहोचली.
खड्डा केला, खड्ड्यात देवळी केली. संताजी तेली जगनाडे यांना त्याच्यात बसवलं बुवा. आणि मग मीठ टाकलं. मीठ का मिठात ते चांगलं राहतं ते. मग माती टाकायला सुरुवात केली. ती माती टाकली का ते तोंडवर यायचं. ती माती टाकल्यावर जसं तोंडवर आलं तशी निम्मी भावकी आता मढच वर आलं म्हटल्यावर काय उचकलं का काय. थोडे निम्मे पळाले, निम्मे होते. त्यांनी ती पूर्ण भरपूर माती घेतली, पूर्ण टाकली एकदाच, एक खट्टे. जशी टाकली तसं ते मड पुन्हा वर आलं. सगळे गायब. पण संताजी तेलींनी सांगितलं तर रामेश्वर भट्टाला, काही झालं तरी तुकोबारा येत नाही तोपर्यंत माझ्या जवळून हालायचं नाही. मला वचन दिलंय म्हणले ते येतील. अंतकाळी माझ्या येणे येती सोडवणे, मस्तक बैसने देईल त्यासी. आता तो प्रसंग असा आहे बर का. प्रसंग असा आहे, संताजी तेली हे तुकोबारायांचे लेखक आहेत. कोण आहे? लेखक आहेत. प्रत्येकाचे लेखक आहे बर का. निवृत्तीचे अभंग लिहिली सोपाने बर का. प्रत्येकाचे अभंग आहे, लक्षात ठेवा. तुकोबारायांचे अभंग लिहिली कुणी? संताजी तेली. नाथांचे अभंग हे सांगितलंय, लक्षात ठेवा. नामदेवरायांचे अभंग कोणी लिहिली? परिसा भागवतांनी लिहिली, लक्षात ठेवा. चोखोबारायांचे अभंग अनंत भट्ट नावाच्या ब्राह्मणाने लिहिली, लक्षात ठेवा. ब्राह्मणाने लिहिली नाही का. तुकोबारायांचे अभंग हे लिहिले होते. ते लिहिता लिहिता प्रसंग घडला. एक अभंग आला, अंतकाळी माझ्या येती सोडवणे. संताजी तेलीने विचारलं, महाराज अहो या अभंगाचा अर्थ काय? काय नाही म्हणले, संत एवढे दयाळू असतात, ते शेवटच्या क्षणाला अंतकाळी सोडवायला येतात. महाराज मग मी तुमचे अभंग लिहितो, माझ्या अंतकाळाला तुम्ही याल सोडवायला? येईल म्हणले, जा. वचन दिलं. हो. आणि ते सांगितलं होतं रामेश्वर भट्टाला, ते येतील म्हणले, विना सोडायचा नाही. सगळं पळून गेलं बुवा समाज. दुपारी 4, 5, 6 वाजता पुन्हा गावकीतले लोक आले. अरे आता तरी माती टाकू म्हणले. पुन्हा माती टाकली. ते मड पुन्हा उठायचं बुवा. सगळे निघून गेले. रात्र झाली. रात्र 12 वाजले. मध्यान्ह झालं, लक्षात ठेवा. आणि मध्यान्हाच्या वेळेला जो वारा सुटला, त्या वाऱ्यावरती तुकोबाराय पुन्हा गरुड जेब घेऊन तुकोबाराय खाली आले. आल्यानंतर महाराज यांचं भजन चालूच बर का दोघांचं. तुकाराम तुकाराम. बघितलं महाराजांना. दोघही सामोरे गेले. महाराज म्हणले बाजूला थांबा. महाराज पुढे गेले डायरेक्ट संतोबा तेल्याकडे. तिथे माती घेतली. 3 मूठ माती टाकली. किती? 3 मूठ माती. आणि ती 3 मूठ 3 मुष्टी मृत्तिका देख तेव्हा लोपविले मुख. आणि मग नारायण महाराजांनी रामेश्वर भट्टांनी दर्शन घेतलं तुकोबारायांचं. महाराजांनी काय प्रकार होता? महाराजांनी मग सांगितलं, चारिता गोधने हे हे